यार बोट जरा जास्तच कापलंय. स्वानंदी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्यात भांडण झाली असली, अबोला असला तरी तो आपल्या दोघांचा प्रश्न आहे. या शालिनी मॅडम आणि संचिताने तुम्हाला किती त्रास दिला ना, तरी प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावर मी तुमच्या सोबत असेल. काळजी करू नका. अरे यार, मी निवडलेली भाजी, दुधी, कांदा हे सगळं प्लेट मध्ये का ठेवलं वेगवेगळं? स्वानंदीला कळणार आता हे सगळं मीच केलंय. काय करू शकतो? शालिनी मॅडमचं काम झालं, आता संचिता मॅडमचं काम करायला पाहिजे. चपात्याचं पीठ कुठे गेलं? हे काय? चपात्या कोणी केल्या? माझ्या तर 2-3 चपात्या करायच्या बाकी होत्या. भाजीचं कोणी कापून ठेवलं? मणी सर, अहो काय करताय तुम्ही? द्या, मी करते. स्वानंदी, आज मी तुमच्यासाठी माझ्या पद्धतीने बनवलेली भोपळ्याची भाजी करणार आहे. मणी सर, अहो मी करते, द्या की. नाही, मी करणार. हवं तर तुम्ही मला गाईड करा. मणी सर, अहो मी काय गाईड करणार तुम्हाला? तुम्ही एक उत्तम कुक आहात. मान्य आहे, मलाही स्वयंपाक येतो, पण प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ना. तुम्ही तुमची पद्धत शिकवा मला. बरं, मी तुम्हाला हा दुधी भोपळा कसा कापायचा ते शिकवते. त्याचे समान भाग करा. आता त्याचे अजून छोटे काप करायचे. काही उभे, काही आडवे, आणि छान बारीक बारीक कापून घ्यायचे. जितके जास्त बारीक कापणार तितकी भाजी चविष्ट होणार. एक मिनिट. मणिसराव, हे काय करतायत? म्हणजे एका मोठ्या प्लेट मध्ये ठेवा ना. अहो नाही, मला नाही आवडत ते सगळे एकत्र ठेवलेलं. ते फ्राय करायला पण अवघड जातं. हे असं दिसताना बरं दिसतं आणि टापटेप वाटतं. बरं मणिसर, एक आहे आज आपण दोघांनी